ಹಾಗೆ 2 ತಿಂಗಳು ಇಲ್ಲೇ ಇದ್ದಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನೂ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಹಂಗೆ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ರು. ಅವರು ಮತ್ತೆ ಈಗ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಹಳೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಯಾರು ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರನ್ನ ಆಕ್ಷನ್ ತಗೊಳ್ತಾರೆ. ಇವತ್ತೀಗ ಈಗಲೇ ಒಂದು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಆಗಿ ಒಂದು ಸರ್ಜರಿ ಆಗಿ ಅವರಿಗೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇವೆ. ಮತ್ತು ಯಾರು ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಐ ವಿಲ್ ಟೇಕ್ ॲक्शन. बेळगाव येथील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप करत महानगरपालिकेचे नगरसेवक शंकर पाटील यांनी रुग्णासह आंदोलन छेडले. रविवार दिनांक 26 रोजी शंकर पाटील यांना एक फोन आला. बेळगाव महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीजवळ एक वयोवृद्ध व्यक्ती उपचाराअभावी बसून असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. या रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज असल्याने शंकर पाटील व त्यांचे सहकारी गंगाधर पाटील यांनी संबंधित यंत्रणा व हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप करण्यात आला. सर, मला एक काल संध्याकाळी एक फोन आला होता की जुन्या महानगरपालिका बिल्डिंग मध्ये एक व्यक्ती एक आश्रय घेतलेला आहे म्हणून. मग त्यावेळेपासून आम्ही त्या पेशंटचं आम्ही काहीतरी म्हणजे त्यांना कुठेतरी निराधार केंद्रामध्ये आम्ही ऍडमिट करायचा प्रयत्न करत होतो. निराधार केंद्रामध्ये काय आम्हाला आन्सर आलं, आश्रममध्ये काय आन्सर आलं की त्याला एक ट्रीटमेंट जे करायचं आहे ते ट्रीटमेंट करून घ्या, त्यांनी बरं झाल्यानंतर आम्ही आमच्या आश्रममध्ये त्यांना घेऊ शकतो असं हे आल्यानंतर आम्ही आज सकाळपासून आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही संपर्क करायचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या पीएना संपर्क केलो, DHO, THO, इकडचे जे MS आहेत, सर्जन जे आहेत त्यांना आम्ही संपर्क केलो. सर्जन त्यांनी कुठल्या हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांनी फोन पिक केले नाही. असं भरपूर आम्हाला एक 3-4 तास यामध्ये टाइम वाया गेला. यामुळे सोमवार दिनांक 27 रोजी शंकर पाटील यांनी बेळगाव सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलसमोर आंदोलन सुरू केले. अर्जुन यल्लाप्पा तारियाळ हे गेल्या अनेक दिवसांपासून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हेलपाटे मारत असून त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. DHO जे आहेत त्यांच्या ऑफिसमधून आम्हाला काय प्रतिक्रिया आली की सिव्हिल हॉस्पिटल आमच्या डिपार्टमेंट येत नाही, त्यांनी कोण आमचं गोष्ट ऐकत नाही, तर आम्ही हेल्पलेस आहे असं त्यांच्याकडनं आन्सर आलं. हॉस्पिटलमध्ये फोन केल्यानंतर डेस्टिट्यूट पेशंटकडनं कोणतरी राहायला पाहिजे, नाही तर आम्ही ट्रीटमेंट देऊ शकत नाही, तर इकडनं तसं आलं. मग जे जेन्युइन केस जे डेस्टिट्यूट पेशंट असतात, ज्यांचे खरंच कोणी नसतात आणि त्यांना छोटंसं एक ट्रीटमेंटची आवश्यकता असते, तसले पेशंट जायचं कुठं हे प्रश्न उद्भवलं होतं. त्यासाठी आज आम्ही एक निर्णय घेतला की सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर एक आंदोलन करावं, जेणेकरून असल्या पेशंटला एक न्याय मिळावा आणि त्यांना ट्रीटमेंट मिळावा. आणि जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे नर्सिंग स्टाफ जे रूड बिहेव करतात त्यांना पण आम्ही एक विनंती करू इच्छितो की जे पेशंट येतात, गरीब पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला येतात, तसल्या पेशंटकडनं तुम्ही चांगलं वागणूक द्या, त्यांना ट्रीटमेंट जे गव्हर्नमेंटकडनं जे ट्रीटमेंट येते ते त्यांना फॅसिलिटी द्या. कोणी इथं बिनकामाचे इथं कोणी येत नाही, तर तुम्ही ट्रीटमेंट दिल्या एक डॉक्टरला एक देवाच्या स्थानामध्ये आमचे लोक बघत असताना ते स्थान हे तुम्ही जपून घेतला पाहिजे. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो. आता जे डॉक्टर A. शेट्टी साहेब आले तर त्यांनी ते पूर्णपणे आम्ही जबाबदारी घेतो, त्याला ट्रीटमेंट करतो. त्यासोबत जे हॉस्पिटलचे जे कर्मचारी जे अधिकारी आहेत ज्यांनी त्या पेशंटला डिस्चार्ज बाहेर घातले होते त्यांच्यावरती आम्ही ऍक्शन घेतलं म्हणून त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे. सर, सरकार गरिबांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात सामान्य नागरिकांना योग्य उपचार मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. शंकर पाटील यांनी हॉस्पिटलसमोर आंदोलन सुरू करताच बीमचे डायरेक्टर शेट्टी यांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णाची विचारपूस केली. तसेच संबंधित रुग्णाशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चौकशी करून दोषीवर योग्य कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं. अभी हमारा पास एक पेशेंट एक 3 महीना हमारा पास एडमिट थे, उनका कोई नहीं है. उनको एक्चुअली वो न्यूरोलॉजिकल प्रॉब्लम है, वो एक्चुअली आराम होके गए थे, एक्चुअली डिस्चार्ज हो गए थे. अभी सडन एक्चुअली 2 दिन पीछे उनको थोड़ा वो आके ज्वाइन होते बोल के वो रिपीटेडली हमारे पास एडमिट हो रहा है, बोले तो हो रहा है. वो एक्चुअली क्या उनका है, वो डॉक्टर एडमिट नहीं किए, इसे छोड़ दिए बोल के ऐसा बोल रहे. लेकिन मैं अभी उनका केस पेपर वो पूरा लेके आने के लिए बोला. मैं वो केस पेपर सब देख के कौन डॉक्टर ट्रीटमेंट किए देख के उसके ऊपर मैं एक्शन लेता हूँ. कुछ एक्शन होगा क्या? जरूर 100% होगा. वो क्या डॉक्टर का फॉल्ट है, किसका फॉल्ट है देखना पड़ेगा, क्योंकि वो लॉन्ग स्टैंडिंग हमारा पास है. वो एवरी 3 महीने को आके एडमिट होके हमारा पास 2-2 महीना एडमिट है वो पेशेंट. शंकर पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित रुग्णाच्या उपचाराची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र गरिबांसाठी असलेल्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीला आंदोलन करावे लागल्यानंतरच प्रशासन जागे होत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.